विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोकणातील निवडणुकीमध्ये भाजपनं विजय मिळवलाय। ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी जरी तो विजय मिळवलेला असला तरी त्यामागे खूपच महत्त्वाच्या नेत्यांची संघटनात्मक एकी आणि तळागाळापर्यंत असलेल्या कार्यकर्त्यांचं मोहोळ याचं फलित म्हणजे विधान परिषदेतला विजय। आणि या विजयामुळे कोकणी पट्ट्यामध्ये भाजपमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। हा उत्साह जणू काही साजरा करण्यासाठीच सगळी भाजपची मंडळी ही थेट मालवणमध्ये पोहोचणार आहे। अगदी खरं आहे, आंगणेवाडीमध्ये जी जत्रा भरते, आंगणेवाडीची देवी भराडीची जत्रा, या जत्रेसाठी मुंबईतला चाकरमानी तर पोचणारच आहे, पण त्याचबरोबर लक्षणीय स्वरूपात भाजपचे कार्यकर्ते आणि नेते पोचणार आहेत। कारण गेल्या 20 वर्षात झाली नाही इतकी मोठी सभा देवेंद्र फडणवीस यांची या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे। नमस्कार, मी राजेश कोचरेकर। मालवणच्या मसुरे इथल्या आंगणेवाडीला मुंबईकरांमध्ये आणि विशेषतः शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये, चाकरमान्यांमध्ये एक वेगळंच महत्त्व आहे। ही देवी नवसाला पावते असं म्हटलं जातं आणि या देवीच्या चरणी जात नवस कोणी केला होता तर ते देखील खूपच औत्सुक्याचं आहे। हा नवस केला होता भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी। आणि भाजपचं सरकार येऊ दे, देवेंद्र फडणवीस हे पुन्हा एकदा महत्त्वाच्या ठिकाणी विराजमान होऊ दे असा त्यांचा नवस होता। देवी त्यांच्या नवसाला पावली आणि बाळासाहेबांची शिवसेना या 40 आमदारांच्या एका गटाबरोबर, जे मूळचे शिवसेनेचे होते त्यांच्याबरोबर भाजपनं राज्यात सत्ता प्रस्थापित केली। देवेंद्र फडणवीस हे काही मुख्यमंत्री होऊ शकले नाहीत, ते उपमुख्यमंत्री आहेत, तरी सत्तेचा रिमोट कंट्रोल हा त्यांच्याच हाती आहे की काय असं चित्र सगळीकडे पाहायला मिळतं। आणि त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांना पुन्हा एकदा मानाचं पान त्यांच्या समोर यावं यासाठी भाजपच्या खालच्या नेत्यांनी, म्हणजे महापालिकेतल्या नेत्यांनी, कोकणातल्या नेत्यांनी किंवा संघटनेतल्या इतर पदाधिकाऱ्यांनी एक जणू काही संकल्प सोडला आणि तो आहे मिशन मुंबईचा। आणि याच मिशन मुंबईमध्ये यश मिळावं यासाठी ही सगळी कोकणी मंडळी किंवा सगळी भाजपची मंडळी आता मालवणच्या आंगणेवाडीमध्ये पोचत आहेत। 4 तारखेला इथे आंगणेवाडीची जत्रा आहे। या जत्रेबद्दल एक वेगळं औत्सुक्य हे मुंबईकरांमध्ये असतं, कारण ही जत्रा झाल्यानंतर जवळच असलेल्या गोव्यामध्ये किंवा तारकर्ली आणि देवबाग, सिंधुदुर्गातल्या इतर निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पिकनिक साजरी करणं हा देखील या आंगणेवाडीच्या जत्रेच्या ओघाने येणारा कार्यक्रम असतो। त्यामुळे या जत्रेला तोबा गर्दी होते। कोविडच्या काळामध्ये इथे जत्रा होऊ शकली नाही 2 वर्ष। गेल्या वर्षी जत्रा झाली पण त्याला तितकासा काही प्रतिसाद नव्हता। प्रशासनही दचकत बिचकत या ठिकाणी काम करत होतं। पण यंदा मात्र या जत्रेला खूप मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे। 2005ला नारायण राणे यांना शिवसेनेतून बाहेर पडावं लागल्यानंतर या ठिकाणी बाळासाहेब ठाकरे यांची सभा झाली होती। ही सभा खूपच मोठ्या प्रमाणात करण्याचा शिवसेनेनं चंग बांधला होता। स्वतः दस्तूर खुद्द शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे या सभेला संबोधित करण्यासाठी पोहोचले होते आणि त्यामुळे या सभेचा जो स्टेज होता तो शिवसेना प्रमुखांना साजेसा असा करण्यात आला होता। खूप मोठी व्यवस्था करण्यात आली होती, परंतु त्या सभेनंतरही नारायण राणे यांनी परशुराम उर्फ जीजी उपरकर यांचा पराभव केला होता आणि हे शल्य आजही कोकणी माणसाला सलतं आहे। हा झाला इतिहास। पण आता देवेंद्र फडणवीस यांच्याच भाजपमध्ये नारायण राणे आणि त्यांचे दोन्ही चिरंजीव हे सध्या आपली राजकीय कारकीर्द चालवतायत, काम करतायत। पण याच राणेंना निवडणुकीच्या लोकसभेच्या रणांगणात उतरवायचं असं आता भाजपनं निश्चित केलंय। याचं कारण असं आहे, 16 असे मतदारसंघ आहेत लोकसभेचे की जिथे भाजपला जोर लावायचा आहे आणि जिथे शिवसेनेचे उमेदवार आहेत किंवा अन्य पक्षाचे उमेदवार आहेत तिथे आपला उमेदवार निवडून यायला हवा आणि मोदींचे हात बळकट व्हायला हवेत असा भाजपचा संकल्प आहे। आणि त्याच संकल्पाचा एक भाग म्हणून कोकणामधल्या म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या लोकसभेच्या मतदारसंघातून खासदार कोण असणार याच्याबद्दलची चर्चा कोकणामध्ये जोर धरते। यामध्ये आघाडीवर नाव होतं ते प्रमोद जठार यांचं आणि त्याचबरोबर
उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत यांचं। पण या दोघांनाही नारायण राणे मागे टाकून नारायण राणे हेच लोकसभेचे इथले उमेदवार होतात का, याकडे आता सगळ्यांच्या नजरा लागलेल्या आहेत। नारायण राणे यांचा 2014 मध्ये कुडाळ मालवण मतदारसंघातून वैभव नाईक यांनी पराभव केला होता। 10,000हून अधिक मतांनी 10,372 मतांनी त्यांचा पराभव झाला होता आणि तो पराभव ही नारायण राणेंच्या राजकीय कारकिर्दीतील सगळ्यात चटका लावणारी गोष्ट आहे। या सगळ्या जुन्या कटू आठवणींना पुसून टाकण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची तुफानी सभा ही आंगणेवाडीच्याच परिक्षेत्रामध्ये घेण्याचा संकल्प हा सोडलेला आहे आणि त्यामुळे गेल्या 20 वर्षात सिंधुदुर्गमध्ये जितका मोठा स्टेज बनवला गेला नाही तितका मोठा स्टेज या सभेला बनवला गेलेला आहे। रवींद्र चव्हाण या सभेची सगळी व्यवस्था पाहत आहेत, त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं होतंय आणि उद्या या आंगणेवाडीची ज्यावेळेला जत्रा भरेल 4 तारखेला त्यावेळेला या सभेला भाजपची मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली आणि सिंधुदुर्गमधली सगळी नामवंत आणि मान्यवर मंडळी स्टेजवर उपस्थित असतील अशी व्यवस्था केली गेलेली आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील आंगणेवाडीला जाणार आहेत, देवेंद्र फडणवीस हे देखील तिथे असणार आहेत आणि शिंदे फडणवीस हे चाकरमानी कोकणी माणसासमोर आपलं शक्ती प्रदर्शन करणार आहेत आणि मुंबईचं मिशन जे आहे, शिवसेनेला मुंबई महानगरपालिकेतून सत्तेतून बाहेर काढण्याचा जो संकल्प आहे त्या संकल्पाला त्याची पायाभरणी म्हणा किंवा त्याचा शुभारंभ हा आंगणेवाडीतून किंवा शिवसेनेचं जे स्ट्रॉंग पॉइंट किंवा त्यांचा जो बालेकिल्ला आहे तिथून करण्याचा संकल्प हा देवेंद्र फडणवीस यांनी सोडलेला आहे। देवेंद्र फडणवीस यांची ही जी सभा असणार आहे ही सभा याच्या आधी एकनाथ शिंदे यांच्या 3 सभा ज्या आतापर्यंत झाल्या त्या 3 सभांपेक्षा मोठी सभा करण्याचा प्रयत्न हा भाजपच्या मंडळींनी सुरू केलेला आहे। देवेंद्र फडणवीस या ठिकाणाहून नेमकं काय बोलणार, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना अंगावर घेणार का, राणेंची लोकसभेची उमेदवारी घोषित करणार का, कोकणी माणसाला साथ घालणार का, की आंगणेवाडीच्या भराडी देवीने त्यांच्या पदरात जे भरभरून दान टाकलेलं आहे त्याच्याबद्दल देवीची कृतज्ञता व्यक्त करणार का, या सगळ्याकडे कोकणी माणसाचं, शिवसेनेचं आणि सिंधुदुर्गचं लक्ष लागलेलं आहे। देवेंद्र फडणवीस यांची ही सभा तुफानी करण्याचा प्रयत्न हा भाजपचा आहे। राणे हे त्यातलं एक महत्त्वाचं अस्त्र असणार आहेत। राणे त्या मालवणमधून काय बोलणार याच्याकडे देखील सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। देवेंद्र फडणवीसांची ही सभा प्रेक्षक म्हणून किंवा एक दर्शक म्हणून मुख्यमंत्री शिंदे पाहणार का, की मुख्यमंत्री शिंदे तिथून आणखी एक वेगळा आणखी आपला राजकीय बाण सोडणार, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्याला 4 तारखेला दुपारी 4 वाजता होणाऱ्या फडणवीसांच्या सभेतून मिळणार आहेत। तोपर्यंत या आंगणेवाडीच्या दिशेनं जाण्यासाठी कोकणी माणूस सज्ज झालाय, भाजपचे कार्यकर्ते सज्ज झालेत, शिवसेनेचे कार्यकर्ते सज्ज झालेत आणि ही सभा जितकी तुफानी असणार आहे तितकीच आंगणेवाडीची जत्रा आत्तापर्यंतच्या गेल्या 20 वर्षातली भव्य जत्रा असणार आहे असं म्हटलं तर ते वावगं ठरणार नाही। आणि त्याच जत्रेच्या पंचक्रोशीतून किंवा त्या जत्रेच्याच परिसरातून भाजप आणि शिवसेना यांच्यामधल्या राजकीय तुंबळ युद्धाचा शंखनादही केला जाणार आहे। आपल्याला असं वाटतं का की कोकणातल्या या शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातून भाजपचे नेते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेला निशाण्यावर घेणार का? राणेंना लोकसभेची उमेदवारी मिळाली तर ती सगळ्यात चर्चित गोष्ट असणार का? आणि या लोकसभेच्या उमेदवारीतून मोदींचे हात बळकट करण्यासाठी आत्ता राणे राजकीयदृष्ट्या, शारीरिकदृष्ट्या आणि वैचारिकदृष्ट्या किती सक्षम आहेत? आपल्याला काय वाटतं? आपण आमच्या इनबॉक्समध्ये आम्हाला कळवा आणि महाराष्ट्राच्या राजकारणातले असे अनेक बिंदू किंवा अनेक मुद्दे घेऊन आपल्यापर्यंत आम्ही यावं असं आपल्याला वाटत असेल तर आपण टाइम महाराष्ट्राला सबस्क्राइब करा। धन्यवाद।